नमस्कार, स्वागत आहे तुमचं अंजलीज रेसिपी मराठीमध्ये. आज आपण पाहतोय हैदराबाद फेमस किंवा हैदराबादी स्पॉट इडली. याला क्रिस्पी इडली, तवा इडली, मसाला इडलीसुद्धा नावाने ओळखलं जातं. ऑन दी स्पॉट इडली बनवली जाते म्हणून याला स्पॉट इडली म्हणतात. या इडलीला स्टीम करायची गरज भासत नाही. तर चला ही इडली बनवायची कशी आणि यासाठी काय काय जिन्नसं लागतात ते सुद्धा सांगणार आहे. अतिशय उत्तम आणि अगदी टेस्टी हेल्दी इडली आहे. तुम्ही पटापट बनवून नाश्त्यासाठी सर्व करू शकता. तीच ती प्लेन इडली खाऊन बोर झाला असाल तर एकदा या पद्धतीची इडली नक्की ट्राय करा. नाश्त्यामध्ये व्हेरिएशन्स होतील आणि इडली खाण्यासही चांगली लागेल. तर इडली बनवण्यासाठी आपल्याला काय साहित्य लागतं ते अगोदर बघून घेऊया. सगळ्यात अगोदर आपल्याला थोड्याशा भाज्या ह्या चिरून घ्यायचं, जसे की टोमॅटो, कोथिंबीर, शिमला मिरची, गाजर, कांदा. अजून याच्या व्यतिरिक्त ज्या काही भाज्या तुमच्याकडे शिल्लक असतील, फरसबी वगैरे, तेही वापरू शकता. इडलीचं बॅटर ॲज युज्युअल बनवायचं आहे आणि तेच बॅटर आपल्याला वापरायचं आहे. याचबरोबर पोडी चटणी किंवा पूड चटणी याला म्हणतात आणि याची रेसिपी जर तुम्हाला हवी असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. ही रेसिपीसुद्धा शेअर करते. ऑलरेडीसुद्धा ही रेसिपी आपल्या चॅनलवरती आहे, तर तुम्ही ती रेसिपीसुद्धा पाहू शकता. तर चला, सगळ्यात अगोदर आपल्याला एका पॅनमध्ये किंवा तव्यावरतीच आपल्याला 2 चमचे तेल किंवा बटर वापरायचं आहे आणि थोडासा बारीक चिरलेला कांदा हवा तेवढा वापरू शकता. इथे साधारणतः 4 इडली बनवते मी, त्यामुळं त्या पद्धतीनेच साहित्य वापरलेलं आहे. थोडीशी शिमला मिरची, गाजर खिसून घेतलं तरी चालेल. याचबरोबर एक छोटा टोमॅटोही वापरलेला आहे आणि सगळ्या भाज्या आपल्याला थोडा वेळ परतून घ्यायच्या आहेत, म्हणजे त्या कच्च्या राहणार नाहीत. बारीक चिरलेली कोथिंबीरसुद्धा ॲड केली आहे आणि साधारणतः 2 मिनटं आपल्याला हे असंच तव्यावरती परतून घ्यायचं आहे. खूप जास्त तेल वापरू नका, अन्यथा इडली जास्त तेलकट होऊ शकते. त्यामुळं अगदी बटर, लोणी, तूप यापैकी काहीही वापरलं तर जी इडली आहे ती अजून जास्त हेल्दी होईल. अशा प्रकारे आता आपण कांदा, टोमॅटो परतून घेतल्यानंतर चवीनुसार मीठ, लाल तिखट चवीनुसार, याचबरोबर अर्धा चमचा हळद पावडर आणि अर्धा चमचा कोरिएंडर किंवा धने पावडर वापरलेला आहे. सगळे मसाले व्यवस्थित या भाज्यामध्ये मिक्स करून घ्या आणि 1 ते 2 मिनटासाठी परत एकदा परतून घ्या. अशा प्रकारे आपल्याला हा मसाला जो आहे तो थोडासा नरम पडला पाहिजे किंवा भाज्या व्यवस्थित कुक झाल्या पाहिजेत, अन्यथा त्या कच्च्या राहतील. त्यानंतर आपल्याला जेवढी इडली बनवायचं आहे त्या पद्धतीने याचे छोटे छोटे भाग करावेत किंवा या पद्धतीने पार्ट करून आपल्याला तव्यावरतीच पसरून ठेवायचं आहे. साधारणतः 4 इडली बनवते, तर त्या हिशोबानेच मी याचे भाग किंवा या पद्धतीने हा मसाला स्प्रेड करून घेतलेला आहे. खूप सोपी पद्धत आहे, अगदी ऑन दी स्पॉट होतं आहे. आता तुम्ही याला स्पॉट इडली म्हणाल का उत्तप्पा म्हणाल, मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर अगदी ट्रेंडिंग रेसिपी आहे आणि ही रेसिपी मी शेअर केलेली आहे. तर यामध्ये आता आपल्याला इडलीचं बॅटर ओतून घ्यायचं आहे या पद्धतीने. इथे शेप मॅटर करत नाही, तुम्हाला जसं जमल तसं तुम्ही इडलीचं बॅटर ओतून या पद्धतीने थोडंसं स्प्रेड करून घ्या. अशा प्रकारे आता यावर पूड चटणी किंवा पोळी चटणी टाकायची. याची रेसिपीसुद्धा चॅनलवरती ऑलरेडी अवेलेबल आहे. त्याची हवं तर मी लिंक देते आणि जर नवीन रेसिपी हवी असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड केली आहे. हवं तर बीटरूटसुद्धा यावरती टाकू शकता, म्हणजे इडली अजून जास्त हेल्दी होईल. 1 ते 2 मिनटासाठी लीड लावून किंवा झाकण ठेवून वाफवून घ्या आणि त्यानंतर तेल, तूप, बटर, लोणी यापैकी काहीही वापरू शकता आणि इझिली ही इडली फ्लिप करून दोन्ही बाजूनी शेकून घ्या, म्हणजे दोन्ही बाजूनी इडली आपली व्यवस्थित कुक होईल. अशा प्रकारे आपण सगळी इडली फ्लिप करून दोन्ही बाजूनी थोडीशी शेकून घेतलेली आहे. अर्थातच दोन्ही साईडने कुक झाल्यानंतर फटाफट गरमागरम इडली कोकोनट चटणीसोबत सर्व करा. अप्रतिम रेसिपी आहे, अगदी बनवायला सोपी आणि पटकन होणारी आणि नाश्त्यामध्ये वेगळी इडली तुम्ही ट्राय करू शकता. अशा प्रकारे पूड चटणी, त्यावर थोडंसं तूप, लोणी जे हवं ते तुम्ही वापरू शकता आणि गरमागरम ही स्पॉट इडली, क्रिस्पी तवा इडली कोकोनट चटणीसोबत खाण्यासाठी तयार. आता नक्की ट्राय करा. रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगत जा. कुठल्या रेसिपी हव्या असतील त्यासुद्धा सांगा आणि आपल्या रेसिपी आवडत असतील तर जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.